नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 12वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीलावंती लोककिनी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. सेवा करावी गुरुराजे यांची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंदमूर्ती मनी आठवावा. नेनो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णान वेदा उभया वाहती, त्या संगमी वास आनंदमूर्ती. श्री गणेशाय नमः. सांगली ग्राम पुण्यक्षेत्र, तेथे आनंदमूर्ती पवित्र. वस्ती करुणी सत्पात्र, नाना चरित्रे दाखविली. एकदा भाद्रपद मासी शुद्ध द्वितीयेचे दिवशी, गोपाळ स्वामी वडगाववासी निघाले सांगलीस यावया. सवे रंगनाथ निधान, आवडी केले प्रयाण. आज पुण्यतिथी म्हणून मार्गक्रमिती तातडी. मार्गात झाली पर्जन्यवृष्टी, वेरळापूरला भरली निहटी. क्षण खोळंबून संकटी, वेदा नदी लंघिली. 2 घटिका झाली रात्र, बिलवरी सन्नित सत्पात्र. भुवनेश्वरी स्थान पवित्र, आटोपिले ते वेळी. तेथे केला विचार, सांगलीस आज सत्वर. पोहोचावयाचा निर्धार, कुणांतरी समजणे. भोजन समयासी पंथ, लक्षिती आमुचा आनंद संत. न पोचावे तरी कृपावंत, उपोषण करती निश्चय. पाये मार्गी जावे सत्वर, तरी कृष्णा चालली महापूर. वेरळेस तुंब पडला पार, कैसा पार होतसे. येथेच कृष्णेत टाकून उडी, पहुनी जळमार्गी तातडी. जाऊन पोहोचू याची घडी, तरीच उत्तम गमतसे. यापरी बोलले श्रीरंग, कैसे जावे जळमार्ग. एरू बोले निस्संगे, निर्भय राहावे अंतरी. माझे कौपिनीस धरावे, स्वस्त उदकात पहुडावे. स्वामी तारक स्वभावे, तारुणी या नेतील. घोडी मनुष्य ठेवून, नदीत पहुडले दोघे जण. गोपाळजीचा कौपिन, धरला श्रीरंगनाथे. पडले दोघे धारेस, सांगली सरळ 4 कोस. वाकाने नदी 6 कोस, विस्तार याचा वदतसे. क्रोशार्थ पश्चिम वाहिनी, अंकलकोप सन्निधानी. तेथून दक्षिणे कृष्णा जननी, तुंगापर्यंत क्रोशत्रय. तेथून पूर्वेस क्रोशार्थ, वेदा संगम प्रसिद्ध. तेथून सांगली सन्निध, सार्थद्वय कोश दक्षिणे. एवं 6 वर अर्धजान, असे साधू जलमार्गाने. पाणोठ्यास येऊन लागले सांगली घटकेत. त्यावेळी आनंदमूर्ती जेवऊनी ब्राह्मण पंक्ती. वाढप्यासहित स्नानार्थी आले कृष्णात टाकाते. प्रज्वलित दिवट्या समीप भागी, इतक्यातूनी उभयोगी. बाहेर निघता तया लागी, आनंदमूर्तींनी देखिले. केला साष्टांग प्रणिपात, पुसले ऐसे का विपरीत. येरी कथिला सर्व वृत्तांत, प्रयाण वेळेपासून. आश्चर्य करती संतोत्तम, केवढे कृत्य हे दुर्गम. धन्य यांचा पराक्रम, गुरुकृपा पूर्ण संपादली. आश्चर्य पाहती श्रेष्ठ श्रेष्ठ, सकळ होती विस्मयाविष्ट. काय ऐसी करणी सृष्टदुष्ट, नेणो कधी सहसाही. जो जो वाढे संत महिमा, तव तव चढे भक्ती प्रेमा. निशिदिनी भजती मंगलधामा, श्री रघुनाथा आवडी. श्री गणेशाय नमः. अध्याय 12वा. सांगली नामक ग्रामात आनंदमूर्ती राहिले.
त्यांनी सांगली गावास पवित्र केले आणि आपली नाना चरित्रे दाखविली. एकदा भाद्रपद महिना शुद्ध द्वितीया, त्या दिवशी रघुनाथ स्वामींची पुण्यतिथी करण्यासाठी गोपाळ स्वामी वडगावकर निघाले. आता हे गोपाळ स्वामी म्हणजे जयराम वडगावकरांचे, जयराम स्वामींचे पट्ट शिष्य. सोबत रंगनाथ स्वामी देखील होते. आज पुण्यतिथी म्हणून निघाले. रस्त्याने जाताना एकदम धोधो पाऊस पडला. येरळापरत्या नदीला पूर आला. वेरळा गावाच्या तिथे काही क्षण थांबून त्यांनी वेदा ओलांडली. रात्रीचा 2 प्रहर झाला होता. बिलवडी सन्निध जवळ आले. भुवनेश्वरी येथे स्नान संध्या आटोपली आणि आज कसेही करून सांगलीच पोचावयाचे असा निर्धार केला. कारण आनंदमूर्ती संत भोजनासाठी आपली वाट पाहत असतील. आपण वेळेत पोचलो नाही तर ते उपवास करतील, पण आपण गेल्याशिवाय ते काही जेवणार नाहीत. जरी पायी पायी निघावे तर कृष्णेला महापूर आहे. वेरळा नदीला पण मोठा पूर आला होता. आता पोचायचे कसे हाच प्रश्न होता. मग तेथेच कृष्णेत उडी घालून जलमार्गाने जावे असा त्यांनी विचार केला. पण एवढ्या पुरामध्ये कसे जावे रंगनाथांनी प्रश्न केला. त्यावर गोपाळ स्वामी म्हणाले की हे काय घाबरायचं कारण नाही. ते गोपाळ स्वामी म्हणजे जयराम स्वामींचे पट्ट शिष्य असून नंतर ते बद्रिकाश्रमी राहत होते. त्यांचे मूळचे नाव काळूपंत. जयराम स्वामी गेल्यानंतर कदाचित त्यांचा परिपाठ पुढे चालू ठेवला असेल. त्यांनी सांगितले, काही काळजी करू नको, माझ्या कोपिनास धर, मनी निर्भय राहा, स्वस्त उदकात पौडावे, माझ्या कोपिनास धरावे, मनी निर्भय असावे, स्वस्त उदकात पहुडावे, माझा कासोटा धर, मनाने निर्भय राहा आणि पाण्यात स्वस्त पडून राहा, म्हणजे मी तुला घेऊन जातो. स्वामी म्हणजे आनंदमूर्ती, त्यांना आपली चिंता आहे, ते आपल्याला तारून नेतील. मग त्यांनी घोड्यांजवळ कोणाला तरी राखण ठेवले आणि दोघांनी पण नदीत उड्या घेतल्या आणि धारेला लागले. रंगनाथ गोपाळ स्वामींचे धोतर किंवा कोपीत धरून सांगली सरळ मार्गाने निघाले. सरळ मार्गाने गेली नदी तर 4 कोस आहे. वळणावळणाची असल्याने 6 कोस होती. आता कालच आपण अध्यायामध्ये बघितलं 1 कोस म्हणजे 4 किलोमीटर. आता अंकलकोपच्या जवळ पश्चिम वाहिनी झाली आहे. तिथून दक्षिण वाहिनी होऊन कृष्णामाई तुर्गापर्यंत पोचली आहे. तेथून पूर्वेला कृष्णावेदा यांचा संगम प्रसिद्ध आहे. तेथून सांगली जवळ आहे. तेथून 2.5 कोसावर सांगली आणि एकूण 6 ते 6.5 कोसावरती म्हणजे किती किलोमीटर झाले? 6 चोक 24 किलोमीटर पोहत गेले ते. असे पोहत पोहत साधू पाणवठ्यावरती आले. त्याचवेळी आनंदमूर्ती वाढप्यांसहित स्नानासाठी नदीकाठी आले होते. दिवट्या प्रज्वलित केल्या. इतक्यात ते उभय योगी उभय साधू पाण्यातून बाहेर पडले. ते आनंदमूर्तीने पाहिले आणि साष्टांग नमस्कार घातला. त्यांना पण आश्चर्यच वाटलं. म्हणे असं विपरीतपणे पाण्यातून कसे काय बाहेर आला असं विचारलं. मग त्यांनी घडलेला वृत्तांत सांगितला. सगळे लोक आश्चर्य व्यक्त करू लागले. धन्य धन्य हे संत, यांचा केवढा पराक्रम, केवढे धारिष्ट्य, अशी घटना कधी घडलेली पाहिली नाही, ऐकली नाही. जसा जसा संत महिमा वाढतो तशी तशी लोकांची भक्ती देखील वाढते. आता आपण पुढील एक कथा श्रवण करूया. श्रीमन महाराज छत्रपती शिवाजीचा पुत्र सुमती, राजाराम म्हणून ख्याती, वाखाणची चौकडे, गेले चंदी चंदावरा, मागे प्रलय एकसरा, झाला तोचा अवधारा, विजापूर सुब्याकडून, 12 सहस्त्र पठाण, क्रूर निष्ठूर पूर्ण, तोफा पायदळ निर्दय जाण, सामान सरंजाम मजबूत, बाण कैच्या उष्ट्रखाना, अश्वस्वार पीलखाना, धडकत नौबती निशाणा, फडकती बहुजरी पटके, महाराजांकडील सरदार, श्रीपंत रावजी रणशूर, पंतप्रतिनिधी महाशूर, आले असते राज्यात, त्यावरी अविंदांनी फौज, रवाना केली बांधून पैज, पंताजी धरुणी मौज, दृष्टी दाऊ जनाते, पंताजी सुधरुणी मौज, दृष्टी दाऊ जनाते, रायासी कळता समाचार, प्रस्थान भेरी ठोकल्या सत्वर, संगे 1200 हे स्वार, सडे बांदडे नरपागा, बहिर आत्मा बुणगे काही, फौजेत सहसा यांचे नाही, फक्त सडे करोल काही, एक दिल सर्वाचा, रायगड पन्हाळ्यास
येवने घरून दिदला त्रास, हे समजता पंतास कोपागणे भोवत धडकला. शरुत्मुखावर आपले दळ, बिडोन केले रणतुंबळ. गलिमाची जमात प्रबळ, मोड झाला पंताचा. तोंडी फिरविली माघारी, पठाण शेर होऊन भारी. चढला पाठलागावरी, पंते काढावा काढला. पुढे यानी पळावे, येवने पाठी लागावे. ऐसे करत स्वभावे, 1 महिना लोटला. तवा तो बरा उतरती जेथे, लूट करुणी आणती तेथे. ओझे तिळ मात्र घोड्यावर ते, कोणी काही न घेती. बातमी राखून शत्रूची, तयारी नित्य दरकुचाची. पुढे उमेद झुंजावयाची, नाही राहिली फौजेत. डिंग्रज सन्निधानास, तुंग कृष्णा तटाकास. तेथे पातले मुक्कामास, एके दिवशी सायांनी. यवनाकडील फौजेचा, मुक्काम कलेढोन मायणीचा. ऐसी बातमी शोधल्याचा, कळला यास मुक्कामी. 4 कोस नित्य नित्य, जास्ती हे मजल चालत. यास्तव अंतर पडले बहुत, 12 कोसाचे तयासी. तुंग मुक्कामी डेरे दिले, कोणी स्वयंपाक सिद्ध केले. पंताचेही भोजन झाले, तो बरे दिदले घोड्यासी. बाबाजी आणि शिवाजी डफळे, पंताचे मानकरी पहिले. एकांडे शिलेदार भले, रणशूर आणि प्रतापी. ते शिष्य आनंदमूर्तींचे, दर्शन इच्छून स्वामीचे. स्नान करून श्रीकृष्णेचे, वृंदावनी पातले. करुणी साष्टांग नमना, वृंदावनासी प्रदक्षिणा. स्वस्थ करुणी अंतःकरणा, शनैक तेथे स्थिरावले. आले तुंगास परतोनी, येता देखिले श्रीमंतांनी. उचले स्वागते करोनी, कोठे गेला होता तुम्ही. सर्वत्रानी भोजने केली, तुमची पाकसिद्धी नाही झाली. एरी प्रशंसा सांगितली, स्वामी श्री गुरुनाथाची. आमचे गुरूंचे गुरुनाथ, कृष्णा पुलिनी श्री रघुनाथ. वृंदावनी समाधिस्थ, ब्रह्मनाळा निकटपै. तेथे जाऊन स्नान करून, घेतले पादुकाचे दर्शन. आता चालो परतोन, भोजन करू यावरी. ऐसे प्रतिनिधीचे ऐकून, गुरुनिंदा परभाषण. केले डफळेच निखंदोन, कैसे गुरु वदतासा. कली माझी देव विनायक, किंवा चंडी भवानी लेख. आणि शक्ती उपासक, अन्य देवास ना भजवू. जगदंबिका परमेश्वरी, निजभक्तांची सहकारी. तेथे गुरुवासराची थोरी, काय कैसी वदतसा. गुरुनिंदेचे भाषण केले, एरेसी नाही सोसविले. निस्सिम गुरुभक्त हे भले, उत्तर केले निष्ठुर. इतर देवा ऐसा देव, नोहे माझा सद्गुरु राव. सत्शिष्याच्या भक्तिस्तव, वृंदावनी डोलतसे. आता पुढील कथा अशी आहे. श्रीमन महाराज छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज यांचा मुलगा राजाराम, त्याची ख्याती चौकडे होती. लोक वाखाणणी करत होते. ते महाराष्ट्रातून मध्ये जेव्हा मुघल सुटले ना चारी बाजूने, तेव्हा चंदी किंवा चंदावर म्हणजे मला वाटतं इथे इतिहासात तंजावर आणि जिंजी असा देखील उल्लेख आहे, जिथे ते राजाराम महाराज निघून गेले किंवा त्यांना तिकडे त्या रायगडाच्या बेड्यातून सोडवलं आणि तिकडे पाठवलं. इकडे गनिमानी महाराष्ट्रामध्ये प्रलय मांडला विजापूर सुभ्याकडून. आता इथे खुलासा असा आहे की विजापूर म्हणजे याने विजापुरांनी आदिलशहाने हल्ला केलेला नसून हा हल्ला मुघलांनी केलेला आहे. बरोबर, मोगलांनीच केलेला आहे. तेव्हा 12,000 पठाण, ते पण एकदम क्रूर, निष्ठुर, निर्दय असे. त्यांच्यासोबत तोफा, पायदळ, हत्ती, घोडे, उंट, दडकती, निशाणे, नौबती असे सगळे महाराष्ट्रावरती वरवंटाच फिरवीत होते. त्याचवेळी महाराजाकडील श्रीपतरावजी नावाचे पंतप्रतिनिधी होते. ते मोठे रणशूर होते. त्यांच्यावरती या मुसलमानांनी फौज रवाना केली. पंतांना धरून आणावे अशी पैज लावून मौज बघण्यासाठी सारे गेले. त्याच्या आधी त्यांनी काय केलं, रायगडला आणि पन्हाळगडला पण धरून लोकांना त्रास दिला. हे पंतांना माहीत पडलं होतं. म्हणून पंत चढे घोड्यानिशी तिथे हमला करायला गेले, पण त्यांचं इतकं भरपूर सैन्य असल्यामुळे परत माघारी फिरले. आता पंतांना धरून आणावे ही पैज लावून लोकांना मौज दाखवावी ही बातमी परशुराम पंतांपर्यंत समजली. त्याने स्वतःच चढाई करण्याचा बेत केला. सोबत 1200 घोडेस्वार घेतले, जे एकदम शूर आणि मर्दानी आहेत. बाकी यांच्या स्वारीमध्ये
स्पेशली मराठ्यांच्या कोणत्याही स्वाऱ्यांमध्ये बाजार बुणगे लोक नसतच. बाजार बुणगे म्हणजे इतर व्यापारी किंवा ते नोकर चाकर असे कमीच असत. तर जे सगळे एका दिलाने राहणारे, एका विचाराने राहणारे आणि स्वतःचा ज्यांचा घोडा आहे असे शिलेदार, रायगड आणि पन्हाळा या ठिकाणी गनिमानी वेढा घालून लोकांना खूपच त्रास दिला होता. पंतांचा क्रोध भडकला. त्यांनी शत्रुदळावरती त्यांच्या सैन्यमुखावर हल्ला केला. तुंबळ असे युद्ध झाले, परंतु गनिम संख्या जास्त असल्यामुळे पंतांचा पराभव झाला व त्यांनी उलटे तोंड फिरवले आणि माघारा पळू लागले आणि पठाण शेर होऊन त्यांच्यावरती त्यांच्या सैन्याच्या मागे धावू लागले. असा जवळजवळ 1 महिना झाला. फक्त घोड्यांना तोबरा द्यायचा, स्वतःचं कसं तरी खानपानाचं सामान एवढं कसं तरी लुटमार करून आणायचं. मात्र घोड्यावर कोणतंही ओझं बिजं घेऊन वाहत नव्हते. शत्रूच्या बातम्या ठाव ठिकाणा सांगून शोधून त्यानुसार आपली रणनीती आखत होते. पण आता सैन्य देखील थकले होते. पुढे झुंज घेण्याची उमेद त्यांच्यात राहिली नव्हती. पुढे यवनांच्या फौजा कलेडोन मुक्कामी आहेत अशी बातमी परशुराम पंतांना लागली. मग दररोज 4 कोसाचे अंतर कापत मजल दर मजल करीत हे 4 कोसाचे अंतर कापत जाऊ लागले. 2 फौजामध्ये 12 कोसाचे अंतर पडले. 12 कोसाचे म्हणजे 12 चोक 48. तेव्हा 48 किंवा 50 किलोमीटर म्हणजे पुष्कळ झाले. तर घोड्यांनी तुंगा नावाच्या तुंगा ठिकाणी मुक्काम केला. कोणी स्वयंपाक करायला घातला, कोणी घोड्यांना तोबरे दिले. पंतांचे देखील भोजन झाले. त्याचवेळी त्यांच्याबरोबर ती बाबाजी आणि शिवाजी हे 2 बाबाजी शिवाजी डफळे हे 2 पंतांचे मानकरी होते. ते एकांडे शिलेदार, रणशूर आणि प्रतापी असे होते. त्यांना आनंदमूर्तींचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. म्हणजे ते आनंदमूर्तींचे शिष्य होते. त्यांनी स्नान वगैरे करून वृंदावनाला साष्टांग नमस्कार करायला गेले आणि काही वेळ तिथे थांबले. परंतु तुंगास मुक्कामी आले मग उशिरा. तेव्हा पंतांनी विचारले, सर्वांची जेवणे झाले, पण तुम्ही कुठे होता? तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या गुरुमाऊलीबद्दल सांगितले. आमच्या गुरूंचे गुरु यांची कृष्णाकाठी ब्रह्मनाळ या गावी समाधी आहे. समाधी वृंदावन आहे. तेथे जाऊन आम्ही दर्शन करून आलो. त्यावर आता भोजन करून घेऊ. त्यावर हे पंतप्रतिनिधींनी गुरुची निंदा केली की कोण कुठले गुरु? कलियुगामध्ये गणपती, चंडी भवानी यांना आम्ही मानतो. आम्ही शक्तीचे उपासक आहोत. तरी जगदंबा माता भक्तांना सावरून नेते. आपल्या गुरूंबद्दल कोणी दुरुत्तरे बोलली तर ती बाबाजी शिवाजी डफळे यांना काही रुचली नाही. ते म्हणाले, इतर गुरूंसारखे माझे गुरु नाहीत. त्यांच्या भक्तिस्तव त्यांच्या गुरूंचे हजारो पाषाण घालून बनवलेले वृंदावन देखील डोलते. तेथे सत्शिष्य आले तर वृंदावन डोलते. आमच्या गुरुची निंदा आम्ही ऐकून घेणार नाही. एकदा बोललात ते ऐकून घेतले, पुन्हा असे बोलू नये. मग पंतांनी विचार केला की आधीच युद्ध प्रसंग, त्यात हे मानकरी सरदार, युद्धाची भिस्त यांच्यावरच आहे. आता यांना जर काही कमी जास्त बोलू तर हे सोडून जातील. म्हणून ते देखील नम्रवचनाने बोलले की तुमच्या गुरूंचे समाधी स्थळ मी पाहू असे म्हणतो. ते कसे डोलते ते पाहावयाचे आहे. तरी ते स्थान किती लांब आहे हे आम्हाला कथन करावे. तसेच हे पंत प्रतिनिधी म्हणजे रामचंद्र पंत अमात्य आहेत. चुकून पंत परशुराम पंत हा नावाचा उल्लेख आहे. परशुराम पंत हे रामचंद्र पंत अमात्यांच्या पदरी कारकुनाचे सरदार झालेले होते. जेव्हा ते रामचंद्र पंत अमात्य म्हणाले की आम्ही फक्त याला मानतो, शक्तीची उपासना करतो, तेव्हा यांनी सांगितलं, इतर देवा ऐसा देव नोहे माझा सद्गुरू राव. सत्शिष्याच्या भक्तिस्तव वृंदावन ही डोल तसे. सहस्रावधी पाषाण घालून रचिले वृंदावन. तैसे डोलती निदान सद्गुरू माझा दयाळू. तैशी गुरुची निंदा ऐकोन न सोसू आम्ही कदा. एक वेळा सोशिले शब्दा इतपरा ऐसे न वदावे. आधीचं युद्ध प्रसंग भारी, त्यात हे तो मानकरी. जमातीवर भिस्त सारी सरदाराची सर्वता. ऐसे झाली या भाषण पंत बोलले नम्रवचन. तुमच्या गुरूंचे वृंदावन पाहू कैसे डोलते ते. येथून आहे किती दूर येरे कथिले अर्ध कोसावर. जवळी असे कृष्णा तीर ब्रह्मनाळा सन्निध. मग बोलले ते पंत थोरपणाच्या गोष्टी बहुत बोलत.
परंतु उदयी कथेते जाऊन पाहू वृंदावनी. डोलदृष्टी पडली या, बरेच झाले नाही तरी सकया. वृंदावनाते खणोनिया, कृष्णेत टाकू निश्चय. ऐसे बोलले कठीण उत्तरे, डफळे क्रोधावले भारी. भाषण झाले हे बरोबरी, तेथे रात्र क्रमी येली. प्रातःकाळी मोगलाची, बातमी आली 10 कोसाची. गोष्ट आठवण रात्रीची, पंत डफळेच बोलले. तुमचे गुरूंचे वृंदावन, पाहू चला म्हणून. तुंगाहुनी कूच करून, ब्रह्मनाळा पातले. उतरले येऊन वृंदावनी, रम्यस्थळ ते पाहुनी. समाधान झाले मनी, म्हणती उत्तम स्थळ असे हे. छत्रपतींचा कोठीवाला, रक्तरोगे आथिला. उदास होऊनी प्रपंचाला, गृह सोडले तयाने. काम दिदले आपल्या पुत्रा, आपण करत तीर्थयात्रा. फिरत फिरत या पवित्रा, स्थानासी येथे लक्षिले. रोगशमनाचा उपाय, कल्पून सेविले गुरुपाय. 1 वर्षपर्यंत पाहे सेवा करत राहिला. पण ते तयास ओळखून, आणला समीप बोलावून. पुसते झाले वर्तमान, कैसे महात्मे येथीचे. वाणीये कथिले प्रतिनिधीसी, ब्राह्मण संतर्पणाचे दिवशी. किंवा कीर्तन समयासी, डोल होतो वृंदावनी. अथवा होता वेदाध्ययन, हरसे डोले वृंदावन. विपरीत पंथे ऐकून, विचार केला अंतरी. संतर्पण या समयी, करण्याचा तो योग नाही. अथवा वेदाध्ययन तेही दुर्मिळ असे या घडी. कीर्तन मात्र करावयास, मजलाचा आहे अभ्यास. त्यापेक्षा कीर्तनास व्यवधान आता न करावे. ऐसा चित्ती विचार करून, वेगे केले कृष्णेत स्नान. सारले संध्या जपध्यान, कीर्तन उद्योग मग केला. आणला विणा मृदंग टाळ, समागमे पावले सकळ. श्रवणास आले लोकमंडळ, प्रारंभ केला कथेसी. गायनी कीर्तनी पंत सुगर, रंग जमला बहुत सुंदर. स्मरण भजन वारंवार, गर्दी उडविली कीर्तनी. कीर्तन प्रिय रघुराज मुनी, कथा झाली आनंदे करोनी. रंग भरला कीर्तनी, डोलू लागले वृंदावन. त्यावेळी डफळे यांनी, डोला ते अवलोकोनी. पंतप्रतिनिधी लागोनी, संकेते तेव्हाच विले. पंतचित्ती संशयाविष्ट, तयाचे प्रत्ययान ही गोष्ट. म्हणती मजला स्पष्ट, दिसो नये खातरजमा. मळीमध्ये भोपळे होते, आणून वृंदावनावर ते. ठेवता सर्व पडती ते, डोल होता सरसाची. तरीही संशय निवृत्ती, न होय पंतांचे चित्ती. सर्व लोक साक्ष देती, डोल होतो म्हणून. लष्करा माझी होते भाले, आणून समाधीस लावले. घर्षण होऊ लागले, डोला सरसे एकमेका. दिसो आले निर्मळ, फिटला चित्ताचा विटाळ. अंतर्धुवट प्रांजळ, पश्चाताप मग जाहला. जेव्हा आपल्या गुरूंची निंदा केली तर त्या डफळे सरदारांना काही पटले नाही. त्यांनी सांगितलं, एकदा बोललात, पुन्हा असं काही आमच्या गुरूंबद्दल तुम्ही बोलू नका. मग पंतांनी मनात विचार केला की आधीच युद्धप्रसंग, त्यात हे मानकरी सरदार यांच्यावरच भिजतं, तर यांना असं दुखवता कामा नये. नम्रवाणीने म्हणाले की तुमच्या सद्गुरूंचं स्थळ कुठं आहे सांगा, मी पण पाहू म्हणतो. ते कसं डोलतं ते मला पाहावयाचं आहे. तर त्यांनी सांगितलं, इथून अर्ध्या कोसावरती ते स्नान कृष्णाकाठी ब्रह्मनाळ नावाचे जे एक गाव ठिकाण आहे तिथे आहे. ते म्हणले, तुमच्या गुरूंचा मोठेपणा सांगता तर आता तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहू. जर वृंदावनाचा डोल झाला तर ठीक, नाही झाला तर नाही डोलले तर ते वृंदावन खणून काढून कृष्णेमध्ये टाकून देईन. आता काही ठिकाणी असा उल्लेख आहे की पंत स्वतः देवधर्म मानणारे कीर्तन करणारे होते, तर ते असं काही म्हटले नसतील. पण ते म्हणजे गोष्ट प्रमाण, अंधश्रद्धा नको होती त्यांना. कोणत्याही गोष्टीचं गोष्ट प्रमाण पाहिजे होती. त्यामुळे ते असं कदाचित बोलले असतील. डफळ्यांना देखील राग आला. 1 रात्र राहिले सगळे. मग दोघांनी पण कशी तरी 1 रात्र काढली. सकाळी बातमी आली की 10 कोसावरती मोगलांचा तळ आहे. मग रात्रीची गोष्ट आठवून पंत डफळ्यांना म्हणाले की चला तुमच्या गुरूंचे वृंदावन पाहू. आणि मग सगळ्या सैन्याने तुंगावून ब्रह्मनाळ येथे कूच केले. तेथे पंतांनी स्नान करून काय केलं, पहिलं ती जागा पाहिली तर त्यांना ते स्थान असं आवडलं, मनाला समाधान वाटलं. ते मनात म्हणाले की हे एक उत्तम स्थळ आहे. तर येथे पूर्वी छत्रपती महाराज यांचा कोठीवरती असणारा जो एक ब्राह्मण होता त्याला महारोग झाला होता. तर त्याने
उदास होऊन आपल्या घरादाराचा त्याग केला. आपल्या मुलाला ती नोकरी दिली कोठीवानाची, आणि स्वतः मात्र तीर्थयात्रा करत फिरत होता. तो फिरत फिरत या ठिकाणी आला, आणि या पवित्र ठिकाणी आला असता त्याला आपला रोग शमनाचा उपाय समजून 1 वर्षभर तेथे गुरूंची सेवा केली. पंतांनी त्याला ओळखले आणि जवळ बोलावून विचारले की या ठिकाणाबाबत काय आहे बाबा, येथील महात्म्य काय आहे, मला सांगावे. त्यावर त्याने सांगितले की इथे जेव्हा ब्राह्मण संतर्पण होते, कथा कीर्तन होते किंवा वेदाध्ययन होते, अशा वेळी वृंदावनाचा डोल होतो. तर मग आता काय झालं, ह्यांना काय ती गोष्ट अशी मनाला येत नव्हती खरी. अशा गोष्टी ऐकून त्याने विचार केला की ब्राह्मण संतर्पणाची वेळ तर आत्ता नाही, म्हणजे पंक्ती भोजन वगैरे. वेद अध्ययन करणे पण आत्ता दुर्मिळ आहे, पण कीर्तन मात्र करण्यासारखे गोष्ट आहे. माझा स्वतःचाच कीर्तन करण्याचा सराव आहे, मी स्वतः छान कीर्तन करू शकतो. तर आता वेळ न लावता आपणच कीर्तनाला उभे राहावे. असा विचार करून त्यांनी कृष्णेत स्नान केले. संध्या स्नान, जप इत्यादी गोष्टी करून ते कीर्तनाला उभे राहिले. तर मग पंत असे उत्तम कीर्तनकार होते. सोबतचे माणसं टाळ मृदंग घेऊन लोक त्यांच्यासोबत उभे राहिले. बाकी लोक ऐकण्यासाठी बसले आणि पंतांनी कथेला प्रारंभ केला. पंत कीर्तन गायनात माहीर होते, त्यामुळे कीर्तनाचा रंग चांगलाच जमला. आपले रघुराज मुनी म्हणजेच रघुनाथ स्वामी कीर्तनात आनंदी होतात. त्यांना कीर्तन प्रिय ते आनंदाने डोलू लागतात. त्यामुळे ते वृंदावन डोलू लागलं. त्यावेळी डफळे बंधूंनी पंतांना डोळ्यांनी संकेत केला, दाखवून दिला की वृंदावन डोलते आहे असे दाखवले. पण पंतांची संशयवृत्ती काही निमाली नव्हती. ते म्हणाले, मला काही स्पष्ट दिसत नाहीये. तरी खातरजमा करण्यासाठी त्या बाजूच्याच बागेमध्ये भोपळे होते लावलेले, ते भोपळे घेऊन आले. ते भोपळे समाधीवरती ठेवले तर ते खाली पडले. तरी पण पंतांचा संशय काही फिटत नव्हता. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या सैन्यामध्ये भाले होते, ते घेऊन आले भाले आणि समाधीला टेकून लावले. आणि त्याबरोबर मात्र डोलासरशी त्या भाल्यांचं घर्षण होऊ लागलं. आणि मग मात्र पंतांना खात्री पटली आणि आपल्या वागलेल्या कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप देखील झाला. दिसो आले निर्मळ, फिटला चित्ताचा विटाळ, अंतर्धुवट प्रांजळ, पश्चाताप मग झाला. प्रेम बाष्पे कंठ भरे, रोमांच्या अंगी थरारे, नेत्री प्रेमाश्रूंचे झरे, अभिषेक केला श्रीपदी. पडले साष्टांग दंडवत, मुखे त्राहे त्राहे म्हणत, कृपा सिंधू रघुनाथ साक्षात्कार दाविला. अजानुबाहू दिग्गज पुरुष, द्विभुजा अलंगी समाधीस, डोल होता तया सरसे, तदंग डोलू लागले. पुन्हा उतरवून कीर्तन करते झाले घटिका धोन, मग आरती करून कथा समाप्त पै केली. इतक्यात शत्रूची बातमी आली भिलवडी ग्रामी, सर्वाची अंतर्यामी धाक पडून गडबडले. सर्वाची ती पळून जावे, पंत म्हणती ऐसेन करावे, उसणे घाईने झुंजावे, आता निशंक होऊनी. आलो सिद्धनाथाप्रती, त्याची स्वामी कृपा करती, त्यांचे नाम धरता मुखी, यशस्वी होऊ निश्चय. किती पळावे याचे पुढे, वाचोनी काय कीर्ती जोडे, अपयशाचे साकडे निवारिता श्री रघुनाथ. जे आमुचे सांगाती, 12 शता माझी असती, त्याही आता निश्चिती, स्पष्ट बोलून निघावे. एकची दिला असा, बेड करू नका सहसा, आम्ही ओपिले देहग्रासा, काळाची या दाडेसी. निमालो स्वर्गवासा लागू, त्यास जिंकिता राज्य भोगू, आठवणी आयसा बुद्धियोगू, सिद्ध झालो रणांगणी. ते ऐकताची समस्त, होऊन या एकचित्त, पादुकावरील आपल्या हस्ते तुळशी उचलून घेतल्या. सर्वांनी होऊन एक दिलं, भोजन करून सिद्ध झाले. डंक्यात टिपरू पडले, स्फुरण चढले रणशुरी, डंक्यावर टिपरू पडले, स्फुरण चढले रणशुरी. जय जय श्री रघुनाथ म्हणून चढले घोड्यावर ते, सडे कांडे 1200, भल्ला स्वार घोडियांचे. पठाणाचे लष्करात, कोणी चुलीते पेटवीत, कोणी गेले बाजारात, कोणी नदीच पै गेले. ऐशी झाली पांगापांग, इतक्यात पंतांनी केला लाग, कोणी निर्भय निसंग, दिन सर्वी गाजविला. तया समयीची गडबड, बोलता बहु अवघड, पठाण झाले सर्व वेळे, कोणी घोडे सावरती. येरी गपागप मारले भाले, कित्येक यवन रणा आले, कित्येक पळून गेले, कित्येक शिरले नदीत.
आयची झाली वाताहात. मग 25 स्वारासहित मुख्य सरदार निघून त्वरित जीव घेऊन पळाला. हरले नगारे निशान, हत्ती घोडे बहुसाल धन, पण ते दौलत लुटून जयवाद्य भेरी ठोकल्या. ब्रह्मनाळे मार्गे मागे फिरले, पंतांतरी एक सुचले, कारकून सांगलीच पाठविले, पालखी दिधली समागमे. तया कथीला अंतर्भाव, आनंद मूर्तीसी भेटावे, सकळ वृत्त निवेदावे, घेऊन यावे वृंदावनी. ऐसे सांगून कारकुनासी, दिधले धाडून सांगलीसी, आपण ब्रह्मनाळासी, येथे झाले मुक्काम. पुढे रसाळ आहे कथा, परिसावे गा सद्गुरु भक्ता, आनंद चरितामृत ग्रंथा, अवधानी वानन करणे. गोपाळ तनय संता प्रार्थी, लढिवाळ आपुला विद्यार्थी, श्रोते आपण कृपामूर्ती, सनाथ कीजे स्वामिया. आनंद चरितामृत ग्रंथ निर्मळ, बापानंद विरचित प्रेमळ, परसोत साधू सकळ, 12 गोढा. श्री रामचंद्रार्पण नमस्तु, श्री रघुनाथार्पण नमस्तु. जसे वृंदावन डोलू लागले तसे समाधीला ते भाले घासायला लागले. आणि मग मात्र पंतांच्या मनाचा संशय फिटला. त्यांना पश्चाताप होऊ लागला. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कंठ अगदी भरून आला. अंगी रोमांच दाटले. त्यांनी आपल्या प्रेमाश्रूंनी वृंदावनाला अभिषेक केला. साष्टांग दंडवत घातले आणि मुखाने त्राही त्राही म्हणजे त्राहीमाम त्राहीमाम, वाचव वाचव असं म्हणू लागले. आपल्या दोन्ही लांब अशा भाऊनी त्या वृंदावनाला मिठी मारली आणि त्या वृंदावनासोबत ते पण डोलू लागले. कृपासिंधू रघुनाथ स्वामींनी दृष्टांत दाखविला. मग पुन्हा ते कीर्तनाला उभे राहिले. घटका 2 घटका कीर्तन केले आणि मग आरती केली आणि कीर्तन समाप्त केले. एवढ्यात शत्रू भिलवडीपर्यंत आला अशी बातमी आली. त्याबरोबर सगळे सैन्य गडबडले आणि पळण्याची भाषा करू लागले. यावेळी मात्र पंतांनी त्यांच्यापुढे मोठ्या आवेशाने भाषण केले की आता आपण मोठ्या सिद्धपुरुषाच्या स्थानी आलो तर तेच आपल्याला आता तारतील, आपल्याला यश देतील, कृपा करतील. तरी आपण आता मागच्या पराभवाचे देखील उट्टे काढले पाहिजे. या स्वामींचे नाव घेतले तर आपल्याला निश्चित यश मिळेल. आपण यशस्वी होऊ. आपण आतापर्यंत नुसते पळतोच आहोत. अशा पळपुटेपणाने आपली काय कीर्ती साधेल. आता माझ्यासोबत जे काही 1200 सैनिक आहेत त्यांना काय आता मी स्पष्ट बोलतो, आव्हान करतो. सगळ्यांनी एकाच दिलाने राहावे, झुंजावे, मनी कोणती चिंता धरू नये. अगदी आमचे शरीर आता आम्ही आमचा देह काळाला अर्पण केलेला आहे. त्याच्या दाढेत आम्ही आमचं दिलेलं आहे. काळाच्या मुखात आम्ही आमचं शरीर दिलं आहे. जिंकलो तर राज्य करू, मेलो तर स्वर्गी जाऊ. हे संभाषण ऐकून तिथले सगळे सैनिक स्फूर्ती पावले आणि हर हर महादेव असा जल्लोष करून त्यांनी समाधीवरची तुळस उचलली आणि एका दिलाने एका मुखाने लढण्याचा निश्चय केला. मग भोजन केले सगळ्यांनी. डंक्यावर टिपरू पडलं. म्हणजे ते डंका लढाईतलं जे वाद्य असतात मोठी, नगारे, डंके, त्याचं म्हणजे एक लोकांना कळतं की चला आता तयारी करून निघायचे. टिपरू पडलं म्हणजे युद्धातला एक डंका वाजला. जय जय श्री रघुनाथ असं म्हणून 1200 सैनिकांनी घोड्यावर मांड घातली. त्याचवेळी मुसलमानाच्या सैन्यात सगळे बेसावध होते. कारण आपण आपल्या एवढ्या मोठ्या सैन्यावर अंतळावर कोणी हल्ला करील असे त्यांना वाटलेच नव्हते. कोणी स्वयंपाक करीत होते, कोणी बाजारात गेले होते, कोणी कृष्णा नदीमध्ये वैशाखाचा उन्हाळा सहन न झाल्याने पाण्यामध्ये डुंबायला गेले होते. आणखीन त्यांच्याशी पांगापांग झालेली असतानाच यावेळी पंतांनी त्यांच्या सैन्याने अगदी न घाबरता निर्भय होऊन हर हर महादेवाशी गर्जना केली आणि हल्ला केला. या अचानक हल्ल्याने ते पठाण अक्षरशः वेडे झाले. कोणी घोडे सावरले, कोणी शस्त्रे सावरती आणि काय त्यांना घपाघप भाले फेकले. जे पाण्यात उतरले होते ते जागेवरच मारले. कोणी पळून गेले, कोणी नदीत शिरले, कोणी बाजारात गेले, तिथेच त्यांचा बाजार केला. आणि अशा रीतीनं 25 एक सरदार समोर सोबत घेऊन सैन्याचा जो प्रमुख होता तो सगळं सामान तिथं टाकून पळून गेला. आणि मग त्यांचे निशाण, नगारे, हत्ती, घोडे, भरपूर धन सर्व काही हिरावून घेतले किंवा आपोआप ते ताब्यात आले. म्हणजे जसं ते जावळीचा किस्सा आहे ना अफजल खानाचा, तसाच हा छोटी आवृत्ती त्याची आहे. मग पंत पुन्हा ब्रह्मनाळाला आले आणि त्यांना एक काय सुचलं माहीत नाही. त्यांनी आनंद मूर्तींना आणण्यासाठी सांगलीला पालखी पाठवली.
ही गोष्ट 1612 झालेली असावी आणि त्या कारकुनाला सांगितले की घडलेली सर्व घटना त्यांना सांगावी, निवेदन करावे आणि त्यांना घेऊन यावे. आता याच्या पुढची रसाळ कथा श्रोते हो भक्तिभावाने मोठ्या ऐकावी, त्याच्यावर अविश्वास दाखवू नये. आनंद चरितामृत हा एक निर्मळ ग्रंथ आहे. तो सांगणारा गोपाळनाथ नाही, ऐकणारा बापानंद प्रेमळ असा भक्त आणि एक सांगणारा वक्ता. तर इथे या दोघांनी पण हा अध्याय इथं समाप्त झाला असं सांगितलेलं आहे. श्री आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री शंकर महाराज की जय. श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज की जय. सब संतन की जय.